ब्रेकिंग बातमी पाहूयात। एकनाथ शिंदेंनी अमित शहांना खिशात घातल्याचं दिसतंय असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटतंय असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले। कुणी काहीही म्हणू शकतं, आंबेडकरांना जे वाटेल ते त्यांनी म्हटलं असं यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली। यांनी अमित शहालाच स्वतःच्या खिशामध्ये घातले असं त्या ठिकाणी दिसतंय। ही अशा एकनाथ शिंदे यांची किमया असं मी त्या ठिकाणी मानतोय की बीजेपीला एकनाथ शिंदेंचा शिवसेनेबरोबर युती करून लढणार अशी असणाऱ्या बातम्या आता यायला लागल्या। या युतीवरनं असणारं एकंदरीत दिसतंय की महिन्या 2 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत का? लोकशाहीची ब्युटी म्हणजे सुंदरता इतकी आहे, कोणी काही म्हणू शकतो। प्रकाश आंबेडकर तर मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे, पण कोणीही गल्लीतला म्हणू शकतो, अण्णावर म्हणू शकतो, माझ्यावर म्हणू शकतो, कोणावरही म्हणू शकतो। तसं प्रकाश आंबेडकरांना जे वाटलं ते म्हटलं। काही महायुती म्हणून गल्लत होणार नाही। छत्रपती संभाजीनगरात उमेदवारीवरून शिंदेंचे शिलेदार आमने सामने आलेत। प्रभाग 15 मधून शिंदेंच्या आजी माजी आमदारांचं कुटुंब हे इच्छुक आहे। गुलमंडीतून मुलाला किंवा कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी माजी आमदार किशनचंद्र तनवाणी यांनी केली। आमदार प्रदीप जैस्वाल यांनाही कुटुंबात उमेदवारी हवी आहे। आमदार आहे माझ्या घरातला एक तरी माणूस, घरातला राजकारण जिवंत राहावं म्हणून नगरसेवक मला लागेल आणि मी मागणी मागणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत जाईल मी आणि तिकीट मागेल मी त्यांना। शेवटी योग नशीब आहे, शिंदेसाहेब निर्णय घेतील की उमेदवारी प्रदीप जैस्वालचे आमदार आहेत ते त्याच्या मुलाला द्यायची आहेत का माझ्या आमदाराच्या मुलाला द्यायची आहेत का भावाला द्यायची आहेत, हे नंतरची गोष्टी आहेत। आज मागणी करायला तर आता प्रत्येकजण मागणी करतोच। त्याच्यात आम्ही दोघं बसून त्याचा निर्णय घेऊ, कारण की शेवटी मी या मतदारसंघाचा सध्या आमदार आहे आणि ते माझं मित्र आहे आणि मित्र आणि आमदार दोघं मिळून आमचं कसं ते तोडगा काढायचा आम्ही काढू। ते असं म्हटलेत की आमची जुनी मैत्री आहे, आम्ही दोघं मिळून हा तिढा सोडू। सुटन तिढा सुटणार आहे का? 100% सुटल।